सकाळी उठले की एकच प्रश्न पडलेला असतो, नाश्ता काय बनवायचा. इथे मी अर्धा कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे. तांदूळ पीठ नसेल तर तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आणि गाळून छान असं तांदूळ पीठ तयार होतं. त्याच कपनी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये हिरवी मिरची टाकूया. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. कांदा बारीक कापून घेतलेला आहे, कांदा टाकलेला, कोथिंबीर आणि आलं किसून घेतलेलं आहे, आलं टाकलेलं आहे. मिक्स करूया जेणेकरून आलं, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची पिठायला लागायला पाहिजे. आणि थोडे थोडे पाणी टाकायचे आहे, कारण तांदूळचं पीठ आहे तर तांदूळचं पीठ आणि गव्हाचं पीठ छान मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून थोडे थोडे पाणी टाकायचे आणि छान असा मिक्स करून घेऊया. बघा, छान असं पीठ मिक्स झालेलं आहे. इथे मला 1 कप पाणी लागलेलं आहे. मी दाखविणारच त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. फार पातळ पण नाही करायचं आहे आणि फार घट्ट पण नाही. पटकन बनतं आणि नाश्त्यामध्ये काय बनवायचं रोज पडत असतो प्रश्न, तर ही डिश सहज बनवू शकतो. यामध्ये थोडीच हळद टाकलेली मी आणि चवीनुसार मीठ. फार मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे. बघा, मीठ, हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर यापासूनच आपण चटपटीत डिश बनवत आहे. बॅटर तयार आहे आपलं डिश बनवण्याचं. आता आपण डिश बनवूया. चव वाढवायची असेल तर यामध्ये आपण अख्खा जिरा आणि तीळ टाकूया. तीळ आणि जिरानी जी आपण डिश बनवत आहे त्याला छान चव येत असतं. थोडंच इथे मी इनो टाकलेला आहे. इनो नसेल तर बेकिंग सोडा टाकला तरी चालेल, किंवा बेकिंग सोडा आणि इनो काहीच नसेल तर गरम तेल करायचं आणि गरम तेल यामध्ये टाकायचं. पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता बाजूला मी जेव्हापर्यंत आपण मिश्रण बनवत होतो तेव्हापर्यंत बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. तेल फार गरम होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला, थोडंच गरम होऊ द्यायचं आहे आणि जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते तेलामध्ये सोडायचं आहे. आपण बॅटर बनवून घेतले आहे ते तेलामध्ये सोडल्यानंतर फक्त बबल्स निघायला पाहिजे. याप्रमाणेच आपल्याला तेल गरम पाहिजे, म्हणून मी बॅटर तेलामध्ये टाकलेलं आहे. आणि बॅटर टाकताना जे बॅटर टाकत आहे तेच बॅटर सहज गोल आकार वगैरे घेणार. आपल्याला आकार द्यायची आवश्यकता नाही आहे. आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही डिश तेलकट होत नाही, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. मसाला पण खूप जास्त वापरलेला नाही आहे. चहासोबत काय खायचं असेल चटपटीत अशी डिश तर सहज आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच ही डिश बनवू शकतो. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. ही डिश तेलकट होत नाही कारण आपण तांदूळचं पीठ वापरलेलं आहे. या पद्धतीने छान असे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. पुन्हा तेल थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बॅटर बनवून घेतलेलं होतं ते सोडायचं आहे. बॅटरला आपल्याला आकार द्यायची आवश्यकता नाही आहे, स्वतःच बॅटर टाकल्यानंतर तेलामध्ये आकार घेणार आणि शिजू द्यायचं. नंतरच पलटवायचं आहे, लगेच पलटवण्याकरिता घ्यायचं नाही. जेव्हा खालच्या बाजूने डिश शिजणार तर सहज ती वरती येत असतात, नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण डिश मी बनवून घेतलेली आहे. चटपटीत आहे. चहासोबत काय खायचं प्रश्न पडत असेल तर ही डिश नक्की बनवून बघा. नाश्त्यामध्ये बनवू शकतो. तेलकट होत नाही, क्रिस्पी, कुरकुरीत, फार कमी मसाला वापरून डिश बनवलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.